31 मार्च शेवटची तारीख आहे ना कर्ज भरायची, मग 9 मार्चला याद्या बोलवताय, मग 9 ते 31 मार्चच्या दरम्यान ज्यांनी कर्ज भरलं त्यांना हे सरकार थकीत समजणार आहे का? माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नाही हे त्याच्या लक्षात येऊनही जर तो बोंबलत नसेल तर त्याला नपुंसक नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? अरे कोण थकीत? त्यापैकी पात्रची डेफिनेशन काय काय करते तुमची समिती? कुठल्या तरी शेतकऱ्याला समिती भेटली आहे का? कमेंट्स मध्ये सांगा, तुमच्याकडे समिती आली का? 16 लाख कोटी रुपये माफ करणार हे सरकार, मात्र इथं शेतकऱ्यांना लाख रुपये 2 लाख रुपयाची कर्जमाफी देतंय आणि लाईनीत उभं राहायला लावतंय। 2019 ला महाराष्ट्राच्या इतिहासात घडल्या नव्हत्या अशा उलथापालथी राजकारणामध्ये झाल्या आणि नैसर्गिक युत्या तुटून अनैसर्गिक युतीतून उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी ते मुख्यमंत्री पद पद्धतशीरपणे सांभाळलं, कोरोनाचं संकट सुद्धा सावरलं। अशा याच्यामध्ये त्यांनी जेव्हा त्यांच्या आता 6 वर्षाची विधान परिषदेची टर्म संपली, ते टर्म संपत असताना शेवटचं भाषण त्यांनी विधान भवनामध्ये जे केलं ते करत असताना मला सगळ्यात मोठा कुठल्या गोष्टीचा आनंद आहे किंवा सगळ्यात मोठं मला कुठल्या गोष्टीचं समाधान आहे तर ते म्हणजे शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी मी करू शकलो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठलाही निकष न लावता 2 लाखापर्यंत मी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं। तुम्ही माझ्यावर टीका करा, मला उद्धव ठाकरेचा चाहता म्हणा, परंतु मी सत्य बोलणार आहे आणि सत्य हे आहे की अजूनही गावखेड्यातल्या शेतकऱ्यांना जाऊन विचारा, ते म्हणतात की उद्धव ठाकरेंना जी कर्जमाफी केली ती कर्जमाफी चांगली होती, त्याच्यामध्ये आमच्या बेजाऱ्या झाल्या नाही। 2017 मध्ये हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळेस सुद्धा यांनी लाईनीत शेतकऱ्यांना उभं राहायला लावलं। एकीकडे इथल्या उद्योगपतींच्या आतापर्यंत केंद्र सरकारनं केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जी माहिती दिली त्याच्यामध्ये 16 लाख कोटी रुपये माफ करणार हे सरकार, मात्र इथं शेतकऱ्यांना लाख रुपये 2 लाख रुपयाची कर्जमाफी देतंय आणि लाईनीत उभं राहायला लावतंय। कारण काय? शेतकरी तुम्हाला कमिशन देत नाही, शेतकऱ्याच्या तुम्हाला टक्केवारी मिळत नाही, शेतकरी तुम्हाला हेलिकॉप्टर देत नाही फिरायला, म्हणून तुम्ही शेतकऱ्याला दुजाभाव करता। हा देश कृषी प्रधान आहे, कृषी म्हणजे शेतकरी प्रधान शेतकऱ्यांचा देश आहे, तरी सुद्धा या शेतकऱ्याला इथं सापुत्न दर्जाची वागणूक मिळते आहे। आताही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी काय कर्जमाफीची घोषणा केली 2 लाखापर्यंत सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्यांपैकी पात्र, अरे कोण थकीत? त्यापैकी पात्रची डेफिनेशन काय काय करते तुमची समिती? कुठल्या तरी शेतकऱ्याला समिती भेटली आहे का? कमेंट्स मध्ये सांगा, तुमच्याकडे समिती आली का? शेताच्या बांधावर समिती आली का? मग नुसतंच म्हणायचं शेतकऱ्यांवरचा अल्पकालीन व दीर्घकालीन कर्जावर उपाययोजना करण्यासाठीची समिती। अहो, ज्यांना घरात सुद्धा घालायला चपला लागतात ते अनवाणी पायानं शेतात बारी देणाऱ्या किंवा शेतात राबणाऱ्या शेतकरी बापाच्या व्यथा जाणू शकत नाही आणि दुर्दैव आमचे राज्यकर्ते जे सध्याचे आहेत हे पांढऱ्या कपड्यातले काळे पुढारी हे सध्या यांना घालायला सुद्धा घरात घालायला चपला लागतात, हे काय आमच्या त्या ठिकाणी व्यथा मांडतात। गावगाड्यातली दसकटातली ही लेकरं त्या विधान भवनामध्ये जाणं गरजेची, त्या जिल्हा परिषदेमध्ये जाणं गरजेची आहे, तेव्हा कुठे या सगळ्या गोष्टी त्या लोकांच्या लक्षामध्ये येणार आहेत? आज किती बेजार आहे ज्यांना ज्यांना राहायचंय। 9 मार्चलाच याद्या बोलवल्या या लोकांनी, जे रेग्युलर प्रोत्साहन अनुदान आहे त्या 9 मार्चला याद्या बोलवल्या। 31 मार्च शेवटची तारीख आहे ना कर्ज भरायची, मग 9 मार्चला याद्या बोलवताय, मग 9 ते 31 मार्चच्या दरम्यान ज्यांनी कर्ज भरलं त्यांना हे सरकार थकीत समजणार आहे का? नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? आणि त्या शेतकऱ्याकडे आता पैसे नाहीये रेग्युलर वाल्या कर्ज लगेच 31 मार्चच्या आत भरण्यासाठी, मग तो तिकडे कर्ज भरलं नाही तरी पण थकीत, म्हणजे त्याला रेग्युलर तुमच्या याच्यामध्ये दिसतो त्याच्यामुळे कर्जमाफीचाही लाभ मिळणार नाही आणि रेग्युलरचाही मिळणार नाही। आणि आमदार काय करायलेत? मग काय करतात तुमचे आमदार? नपुंसक आहेत का? जर तुमच्या धोरणात्मक विषयावर ते बोलत नसतील, जर माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नाही हे त्याच्या लक्षात येऊनही जर तो बोंबलत नसेल तर त्याला नपुंसक नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? कशासाठी निवडून दिलंय? पैशाच्या जोरावर 40-40, 50-50, 100-100 कोटी रुपये फेकून आमदार झालेले तुमच्या व्यथा कशा काय वाचणार आहेत? हे सगळं बोलावं लागणार आहे आणि आम्ही बोलतोय। चळवळीच्या माध्यमातून बोलले गेलं पाहिजे। चळवळ टिकली तर शेतकरी टिकेल आणि शेतकरी टिकला तर हा देश टिकेल। आज जी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी केलेली आहे किंवा जी घोषणा विधानसभेमध्ये केलेली आहे, असं म्हणतात की विधानसभेला एक वेगळं पावित्र्य आहे, तिथं जे बोललं जातं ते ऑन रेकॉर्ड असतं, ते रेकॉर्ड होतं, ते कागदावर उतरतं, तो कायदा होतो। मात्र त्या विधानसभेचं या मुख्यमंत्र्यांनी खेळणं करून टाकलेलं आहे। त्या ठिकाणी सुद्धा बोलून शब्द त्या ठिकाणी फिरवल्या जात आहेत आणि आता म्हणतात पुराव्यानिशी बोला। अरे आमची तयारी आहे जेलमध्ये जाण्याची, आमच्याकडे सगळे पुरावे आहेत, त्या पुराव्यानिशीच बोलतो, पण तुम्हाला जर टाकायचं म्हटलं तर तुम्ही तिकडे त्या सोनम वांगचुक फुंगचुक वांगचुक
त्याला सुद्धा तुम्ही कुठल्याही म्हणजे कोर्टाने सांगितलं की याचा गुन्हाच नव्हता, तरी त्या माणसाला 1-1.5 वर्ष जेलामध्ये सडवलं. तुम्ही अरविंद केजरीवालला सुद्धा जेलामध्ये सडवलं, त्याची सत्ता हिसकून घेतली. सत्य बोलावं लागेल. हा देश महात्मा गांधींचा आहे, हा देश गांधीचा आहे, जगामध्ये गांधी ओळखला जातो आणि म्हणून हा देश एका लिमिट पर्यंत शांत राहील. मात्र जेव्हा रस्त्यावर उतरील तेव्हा नेपाळ फेपाळ नाही, सत्याग्रहाच्याच मार्गानं आम्ही सत्ता हिसकावल्याशिवाय राहणार नाही. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेचं, या राज्याचं, या देशाचं संविधान लिहिताना त्या ठिकाणी सांगून ठेवलंय की सामान्य माणसाला मी मतदानाद्वारे सर्वाधिक ताकद देतो आहे आणि सामान्य माणसावर माझा विश्वास आहे. सामान्य माणूस या देशामध्ये हुकुमशाही येऊ देणार नाही. अरे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा दुश्मन असलेला औरंग्या सुद्धा म्हणत होता की या महाराष्ट्रात वेळेप्रसंगी गवतालाही भाले फुटतात, म्हणून यांचा नाद करायचा नाही. समजलं का? उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने कर्जमाफी केली होती त्या पद्धतीने श्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी करायला पाहिजे होती. शेतकऱ्यांना बेजार करायला पाहिजे नव्हतं. मात्र ते शेतकऱ्यांना रांगेत उभे करणार आहेत. थकितांपैकी पात्र याचा अर्थ नेमका ते सांगायला तयार नाहीयेत. 2 लाखापर्यंतची कर्जमाफी केली तर वरचे भरायचे का, की वरचे भरले नाही तर भरले तरी माफ होणार आहे का, काय ते पूर्ण क्लिअर करायला तयार नाही. शेतकरी दुविधावस्थेमध्ये आहे. मात्र आमच्यासारख्या पोरांकडून शेतकऱ्याच्या बापाला अपेक्षा आहेत की आम्ही या चळवळीला परत गतवैभव प्राप्त करून देणार, ही चळवळ आम्ही परत जिवंत करणार आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बापांपर्यंत, तुमच्या आमदार खासदारांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. धन्यवाद.